लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाही. विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत. हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत. सावरकर नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. नमस्कार. आज भाळवणी जिल्हा परिषद गटातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय जितेंद्र भाऊ कांबळे हे आपल्या सोबत आहेत. ची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. नमस्कार. नमस्कार. भाळवणी जिल्हा परिषद गटामध्ये आपण आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आपण उमेदवार म्हणून लोकांच्या समोर जात असताना आपल्याला काही अनुभव आला का? प्रचंड मोठा आला. भाळवणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आत्ताचं जे चित्र बघितलं तर विद्यमान जी सरकार आहे सेना आणि भाजप यांच्या विरोधात प्रचंड मोठी एक लाट आहे की राजकारणामध्ये कुठल्या प्रकारची निष्ठा ही राहिलेली नाही. सर्वसामान्याला जे अपेक्षित आहे अशा स्वरूपाचं राजकारण नसल्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जो तिसरा पर्याय उभा राहिला त्याकडं भाळवणी जिल्हा परिषद गटातील बहुतांश मतदार आकर्षित झाले आहेत. ह्यांना पर्याय अपेक्षित होता. तो पर्याय श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून ह्या वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी जी माझी उमेदवारी घोषित केली त्यामुळं ह्या मतदारसंघातलं पूर्णपणे चित्र आज बदललेलं आहे. तसंच कदाचित भाजपची बी टीम आहे का काय कळना झालं आहे. काँग्रेसनं खरं वास्तविक वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणं अपेक्षित होतं, पण काँग्रेसनं जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा न देता शिवसेनेला पाठिंबा दिला. हे कसं काय झालं आहे काय कळलं मला. त्याच्या पाठिंबाला काही गणित समजत नाही. निरपेक्षता म्हणतात, पुरोगामी विचार महाराष्ट्रामधले म्हणले जातात, परंतु भाळवणी जिल्हा परिषद मतदारसंघ हा पूर्णपणे पुरोगामी विचाराचा असताना काँग्रेसनं स्वतःचा उमेदवारी अर्ज असून तो पाठीमागं घेऊन नंतर शिवसेनेला पाठिंबा दिला. ह्याचं आजही मला काही कोडं उलगडत नाही. काँग्रेस या भाळवणी जिल्हा परिषद गटात सेटलमेंटचं राजकारण करते असा सर्वसामान्य नागरिकांच्या मधून त्यांच्यावरती थेट आरोप केला जातो. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कदाचित ते शक्यता नाकारता येत नाही. कारण काँग्रेसनं खरं वास्तविक वंचित आघाडीची लातूरमध्ये त्यांचे अलायन्स झाले. तिथले जवळजवळ 120 ते 122 नगरसेवक निवडून आले. तेवढी चांगली परिस्थिती असताना ह्या मतदारसंघातले विद्यमान खासदारसुद्धा काँग्रेसचे हे आहेत, सहयोगी सदस्य आहेत. आणि शेजारीचे मतदारसंघ भिल्लोडवांगी आहेत, तिथंसुद्धा काँग्रेसचा आमदार आहेत. तरीसुद्धा ह्या मतदारसंघामध्ये एकही उमेदवार न उभा करता जो 1-2 उमेदवार उभा केलेला होता त्यांचाही अर्ज त्यांनी पाठीमागं काढून घेतला. त्यामुळे काय मला त्या काँग्रेसबद्दल काय आता न बोललेलं बरं अशी परिस्थिती आहे. खासदार विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कोणताही अपेक्षा न करता सशर्त असा पाठिंबा जाहीर केला आणि आज विशाल पाटील हे वंचित बहुजन आघाडीला काही मदत करत आहेत का? खरं वास्तविक आज जे विद्यमान खासदार आदरणीय विशालदादा पाटील जे आहेत ते फक्त आणि फक्त श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठिंबामुळे ते सांगलीमध्ये खासदार झाले आहेत असं माझं मत आहे. पण खरं वास्तविक त्यांनी आमच्या वंचित बहुजन आघाडीचा उपयोग करून ते खासदार झाले. पण वंचितचं जिथं उमेदवार उभा केलेत तिथं काय विशाल पाटलांनी पाठिंबा दिलेला मला तरी काय जाणवत नाही. किंबहुना भाळवणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा विशाल पाटलांनी पाठिंबा दिलेला काय जाणवलं नाही, किंबहुना त्यांची आम्हाला मदत झालेली नाही. आणि ह्याची त्यांना भविष्य काळामध्ये खासदारकीला खूप मोठी किंमत मोजावी लागेल असा आमचा सुज्ञ वंचितचा मतदार बोलून दाखवतो. भाळवणी जिल्हा परिषद गटात 35 वर्षी एक हाती सत्ता काँग्रेसनं मिळवली होती, परंतु मधल्या काळात पाहता काँग्रेसची जी बोटचेपी धोरण आहे ते पाहता काँग्रेस अशी भूमिका का घेते हा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडलाय. कारण पुरोगामी ओळख या मतदारसंघाची आहे आणि ती ओळख पुसण्याचं काम हे काँग्रेसच्या माथी पडते असं तुम्हाला नाही का वाटत? परवाच मी असं मतदारसंघात फिरत असताना काँग्रेस खरं वास्तविक ह्या मतदारसंघामध्ये 30-35 वर्ष काँग्रेसचे विद्यमान रामरावदादा दत्तात्रय पाटील हे खासदार जिल्हा परिषद सदस्य होते. काँग्रेसमध्ये हा पूर्णपणे भाळवणी जिल्हा परिषद मतदारसंघच काँग्रेसला फेवर असा होता. पण काल मी आमच्या आमदारांचे एक स्टेटमेंट बघितलं की सगळेच पार्टी मी चालवतोय, त्यामुळे काँग्रेस पण कदाचित ते चालवत असतील, त्यामुळे काँग्रेसनं पाठिंबा त्यांना दिला असेल. काय शक्यता नाकारता येत नाही. आज दादाच्या वारसांना तिकीट न देता किंवा त्यांना काँग्रेसनं न उभा करता आज त्यांना भाजपला पाठिंबा द्यावा लागत आहे. याच्यापेक्षा या पुरोगामी मतदारसंघावरती काय अवस्था दुर्दैवाची? आता रामराव दादांचे
चिरंजीवनी जिल्हा परिषदला अर्ज भरलेला होता. काय तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा काढला की काढून घेतला ह्या संदर्भात काय मला करेक्ट माहिती नाही. पण त्यांनी भाजपला पाठिंबा दिला हे ऐकल्यावर मला सुद्धा खूप धक्का बसला की ज्या पक्षानं त्यांना 35 वर्ष जिल्हा परिषद सदस्य केलं त्या पक्षाला किमान पाठिंबा न देता ठीक आहे काय अडचण असेल पण निदान पुरोगामी त्यांच्या विचाराच्या पक्षाला तर त्यांनी पाठिंबा देणं अपेक्षित होतं पण तिने भाजपला दिला. त्यामुळे नेमका त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे आणि कशासाठी तिने निर्णय केला या संदर्भात काय मला समजलेलं नाही. सध्याचं राज्यातील असेल जिल्ह्यातील तालुक्यातील वातावरण पाहता सर्वच कार्यकर्ते असतील नेते असतील विविध पक्षातील ते सत्तेच्या बाजूनं किंवा सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपणच एक असं व्यक्तिमत्व आहे की सत्ताधाऱ्यांच्या बरोबर इतके वर्ष काम करून सुद्धा आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारी स्वीकारली आणि नुसती स्वीकारली नाही तर मोठ्या ताकदीनं आपण भाळवणी जिल्हा परिषद गटात लढतात. याचं कारण काय? भाळवणी जिल्हा परिषद मतदारसंघ हा पूर्णपणे पुरोगामी विचाराचा आहे. भाळवणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मतदानाची जर का आकडेवारी बघितली तर 30 ते 31 हजार मतदान आहेत. त्या 16 ते 17 हजार हे मतदान पूर्णपणे SC ST आणि OBC मतदारांचं आहे. ह्या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठा प्रभाव हा OBC समाजाचा आहे. आता खरं वास्तविक ह्याच्यामध्ये सर्वसामान्य जो मतदार आहे तो पूर्णपणे हा राजकीय दोन्ही पक्षांना कंटाळलेला आहे. काँग्रेसचं तर ह्या मतदारसंघातलं पूर्णपणे अस्तित्वच नाहीचं झालेलं आहे. आता खरं वास्तविक ज्यावेळी मी पहिल्यांदा अर्ज भरला त्यावेळी मलासुद्धा ह्या मतदारसंघाची पूर्ण कल्पना नव्हती. पण 1-2 दिवसामध्ये अर्ज भरल्यानंतर ज्यावेळी परिस्थिती पाहता ह्या मतदारसंघामधले लोक मलाहून बोलवून घेत आहेत की तुम्ही आम्हाला एक सक्षम असा चांगला पर्याय निर्माण केलेला आहे. तुम्ही आता कुठल्याही परिस्थितीत तुम्ही पाठीमागं थांबू नका. तुमच्या पाठीमागं आम्ही आहे. बऱ्याच समाजातून मला मुस्लिम समाजानं बोलवून घेतलं आहे. माळी समाज माझ्याबरोबर आहे. नंतर तुम्हाला सांगतो आमचा बौद्ध समाज तर आहे त्याच्याबद्दल काय मला शंका असायची कारणच नाही. तो समाजाच्या जीवावर आज मी आहे. नंतर छोटे छोटे जे शिंपी समाज आहे परीट समाज आहे कुंभार समाज आहे जी OBC मधले जे मायनर OBC आहेत ते सर्वजण आता मला बोलवून घ्यायला लागलेत. मी त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर एक निदर्शनात अशी गोष्ट आली की न भूतो न भविष्य असा ह्या मतदारसंघाचा निकाल येणार आहे की 9 तारखेला ह्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा परिषद सदस्य हे निवडून आलेला ही दिसेल. आज ह्या मुलाखतीमध्ये कदाचित लोकांना ऐकताना आश्चर्य वाटेल पण मी आज 14-15 गावांच्यामध्ये फिरतो आहे. त्यामध्ये एवढी प्रचंड असलेली नाराजी आणि या नाराजीमधून जी वंचित बहुजन आघाडी जो मतदार आकर्षित व्हायला लागला आहे त्यामुळं मला निवडून येण्याचे 100% खात्री आहे. त्यामुळे मला काय त्या विजयाबद्दल शंका वाटतच नाही.